शरद पवारांनी पक्ष विलीनीकरणाविषयी केलेल्या सूचक वक्तव्यावरून राजकीय वादळ उठलंय। लोकसभा निवडणूक प्रचारात नव्या चर्चेला तोंड फुटल्यानंतर शरद पवारांवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे। तर शरद पवारांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काकाच्या त्या राजकीय विधानावर खास आपल्या शैलीत टोला लगावला। शरद पवार बोलताना तोलून मापून बोलतात। देशातील कसलेले राजकारणी अशी शरद पवारांची ओळख आहे। पण ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पवारांनी राष्ट्रवादीच्या काँग्रेसमधल्या संभाव्य विलीनीकरणाविषयी सूचक विधान केलं आणि राजकीय चर्चांना तोंड फुटलं। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी ते विधान केलं होतं। पवारांच्या या विधानानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही या राजकीय वादात उडी घेत काका शरद पवारांना खोचक टोला लगावलाय। साहेबांना ज्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटलं ते मी केलं, परंतु आता माझी भूमिका ही आहे। त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं, कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्या करता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात। पवारांनी लोकसभा निवडणुकीत पक्ष विलीनीकरणावर भाष्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। पवारांनी ते विधान करण्यासाठी नेमकी हीच वेळ का निवडली? भविष्यात पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार का? अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत। तर पवारांच्या विरोधकांनीही टीकेची संधी साधली आहे। या 4 जून पर्यंत शरद पवार साहेबांची पार्टी आणि उद्धव ठाकरेंची पार्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आणि पवार साहेबांच्या भाकितानंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे। पवारांच्या विधानामुळे महायुतीच्या नेत्यांना निवडणूक प्रचारासाठी आयताच मुद्दा मिळालाय। पण आपल्या विधानावरून राजकारण झाल्याचं लक्षात येताच शरद पवारांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला। काँग्रेस पक्षाच्या विचाराचं जवळ असलेले काही पक्ष आहेत। उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकत्र काम करतात। आयडिओलॉजी गांधी नेहरूंची आहे, जिचा आयडिओलॉजी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा, हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना वाढली तर आश्चर्य नाही। अजित पवारांच्या राजकीय बंडानंतर राष्ट्रवादीची 2 शकलं झाली आहेत। लोकसभा निवडणुकीत पवार काका पुतण्यांमध्ये राजकीय संघर्षही पाहायला मिळाला। आता राज्यात 2 टप्प्यातील निवडणूक बाकी असताना शरद पवारांनी पक्ष विलीनीकरणाचे संकेत दिल्यामुळे राजकारण ढवळून निघालंय। आता पवारांनी हे विधान करून खडा टाकून तळ बघण्याचा तर प्रयत्न केला नाही ना, अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।